नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा चवीचा मसाला पुलाव बनवतोय. बघा काय भारी मऊसूत शिजलाय, मोकळा सळसळीत झालाय आणि अतिशय हेल्दी असंही आहे, कारण भरपूर भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत. स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल, झटपट बनवायचं असेल, तर ही रेसिपी मस्त आहे. सुरुवात करूयात. कुकरमध्ये आपण बनवलाय, त्यामुळे वेळसुद्धा लागत नाही. तर इथे मी सर्वात अगोदर 1 कप बासमती लाँग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे, ज्याला खूप जास्त सुवास आहे किंवा सेंटेड असा तांदूळ आहे. तर कुठल्याही आवडीचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता, पण याचा जो पुलाव होतो ना, मस्त होतो. सर्वात अगोदर ना आपल्याला तांदूळ घेऊन तो स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 वेळा मी धुवून घेतलाय. हाताने असं चोळून घेतला, म्हणजे हलकीशी याची जी पॉलिश आहे ती निघून जाईल. त्यानंतर पाणी घालून आता साधारण फोडणी तयार होईपर्यंत ना आपण हा भिजत ठेवणार आहोत, एक 10 मिनिटाकरिता. तर इथे कुकरमध्ये आता मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेलामुळे खूप मस्त चमचमीत चव येते. एक मोठा चमचा साजूक तूपसुद्धा घातलंय, बटरही वापरू शकता. खडे मसाल्यांमध्ये 2 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 मिरे, 3 लवंगा आणि वेलदोडे घेतलेले आहेत 4 फोडून घेतलेत आणि 1 टीस्पून जिरं आहे. आता हे आपण तेला तुपामध्ये हलकंसं परतून घेऊयात. वेलचीची खूप छान चव येते. जितके खडे मसाले मी दाखवले ना, तेवढे अवश्य वापरा. मस्त पुलाव होतो. एक मोठ्या आकाराचा कांदा उभासर पातळसर त्याचे काप करून ते आपण घातलेत. याचबरोबर अगदी 7-8 काजू आपण यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा परतलाय, यामध्ये हिरवी मिरची घालते. मोठे तुकडे केलेत, आतमध्ये चीर देऊन घेतली. 2 हिरव्या मिरच्या आहे. एक मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण आहे. आलं लसणाचा हलकासा कच्चेपणा दूर होईपर्यंत अर्धा मिनिटासाठी हे मी परतून घेतलंय. यामध्ये आता कापलेल्या भाज्या घालूयात. टोमॅटो अगदी नंतर घालायचा आहे. बटाटा घातलाय, गाजर घातलंय, शिमला मिरची घातली आहे, फ्लॉवर घातलाय, वाटाणे घातलेत. यामध्ये फरसबीसुद्धा घालू शकता, ज्याला आपण बीन्स म्हणतो. मीठ घालून घ्यायचं आहे. मिठामुळे हलकेसे जे भाज्या आहेत ना, त्या पटकन परतल्या जातील. संपूर्ण पुलावसाठी इथे मीठ घातलं आहे मी. हलकंसं आता तुम्हाला दिसत असेल बदल, की भाज्या परतल्या गेल्या आहे. मसाल्यांमध्ये ना अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, रंग येण्यापुरती हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 मोठा चमचा यामध्ये मी पावभाजी मसाला टाकते. मसाले आवडीप्रमाणे टाकू शकता. 2 चिमूट हिंग घातलाय. 1 चमचा यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. मध्यम आचेवर छान आता मसाले ह्या भाज्यांबरोबर परतून घेऊयात. टोमॅटो पटकन परतला जातो, त्यामुळे हा अगदी नंतर घातलाय मी. आता या मसाले घातल्यानंतर ना हा मसाला जो आहे किंवा भाज्या कोरड्या होऊ लागतात, त्यावेळेला टोमॅटो घातला की छान याला मॉइश्चर येतं, पाणी सुटतं. तर मस्त आता हलक्याशा भाज्या परतून घेतल्यात, फार परतवायच्या नाहीये. त्यानंतर भिजवलेला तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत. तांदूळ भिजवल्यानंतर जर तुम्ही पुलाव केला ना, फार मस्त होतो. आता छान मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर घातली आहे चिरून यामध्ये. 1-2 मिनिटासाठी तांदूळसुद्धा परतून घेतलाय. आता यामध्ये ना आपण 1 कप तांदूळ होता ना, तर याकरता 1 ते सव्वा कप यामध्ये पाणी घालायचं. जर याहीपेक्षा थोडासा मोकळा हवा असेल, तर 1च कप पाणी घाला. यामध्ये मी सव्वा कप पाणी टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेते. पुन्हा यामध्ये ना 1 मोठा चमचा मी साजूक तूप टाकून घेतले. यामुळे ना अप्रतिम चवीचा असा पुलाव होतो आणि त्याला विशिष्ट प्रकारची एक चमकसुद्धा येते. तर आता ह्या पाण्याला उकळ यायला लागली होती. त्याच वेळेला झाकण लावून घेतलं व्यवस्थित आणि मध्यम आच करून 2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. ह्या कुकरच्या पटापट शिट्ट्या होतात, त्यामुळे मध्यम आच ठेवली होती. तर इथे आता कुकर थंड होऊन तयार झालंय, वाफ निघालेली आहे. तर बघा काय भारी मस्त मोकळा सळसळीत झालाय. सुवास अगदी घरभर दळवळतोय. अगदी परफेक्ट असा पुलाव आपला तयार झालाय. यामध्ये अजून गरम वाफ आहे, त्यामुळे हलकासा चिवटसर वाटू शकतो. हलकीशी आतली गरम वाफ गेली की छान मोकळा सळसळीत तयार होतो. रेसिपी करून बघा, कशी वाटली हे कमेंट करून कळवा. तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.